टेस्ट क्रिकेटमध्ये तर यावर्षी सुरुवात चांगली झाली होती, पण नंतर असा एवढा आपला कचरा का झाला हो? वाईट तेच वाटतं रे की इंग्लंडला इतके आपण चांगले खेळलो होतो आणि भारतात येऊन आपण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 टेस्ट हारणं हे मला तरी अजिबात पटलेलं नाही आहे. सर, आणि ते वन डे क्रिकेटचे जे आहे ना, चहा पिऊ देत ना. ठीक आहे, टी ब्रेक नंतर विचारू. चहा पिऊ देत ना. टी ब्रेक, काय त्रास आहे राव, खरोखर. टी ब्रेक नंतर मग अरे गप, मला चहा पिऊ दे. लंच ब्रेक मध्ये थोडं. अरे थांब. सर मला सांगा, रोहित विराट हा वर्ल्ड कप खेळतील का अरे 2027? खेळतील रे बाबा, आता ते चांगले खेळत आहेत ना, थोडा धीर धर की. अच्छा, आणि त्या ह्याला का काढलं हो, शुभमन गिलला? अरे त्याला काढलेलं नाहीये, आता त्याचा फॉर्म नव्हता. तू प्रत्येक प्रश्न किती वेळा मला विचारणार आहेस, किती कटकट करणार आहेस माझ्या डोक्याशी. सर पण हे काही बरोबर नाही ना, असं ऐन वेळेला काढणं त्याला. ये- सर इकडे कुठे आणलं? तुला ज्या काही प्रश्न विचारायचे आहेत ना, चल आज चल. चल. मला आता तुझं सारखं ना, हे क्रिकेटची शंका, ती क्रिकेटची शंका, मला नको झालंय अगदी. नाही ते- त्यामुळे नाही, बस इथे, बस सर. इथे बस. तुला जे काही विचारायचं ते मुद्देसूद प्रमाणे एक एक प्रश्न काढून विचार. सर ते वाक्य लक्षात आहे? अरे बाबा, डोकं खाऊ नको. तुला जे काय विचारायचं ना, शांतपणे विचार. चालू कर रे कॅमेरा. मित्रांनो, मी एवढंच सांगतो, क्रिकेट त्यांना कॅमेरा चालू करू दे. खेळण्याचा विषय नसून बोलण्याचं एवढंच मला चर्चेत आणायचं होतं. अरे बाबा, कॅमेरा चालू कर. मित्रांनो, मी जी आयुष्यातली पहिली मुलाखत घेतली होती ती लेले सरांचीच घेतली होती, आणि तेव्हा मी जरा घाबरलो होतो. तर मी सरांना म्हटलं की सर, काही जरा मागं पुढं झालं तर सांभाळून घ्या. तर ते म्हणले की अरे सांभाळून काय, तू नुसत्या गप्पा मार. आणि त्या गप्पांपासून आज ह्या गप्पा, कसं वाटतंय सर तुम्हाला या गप्पा मारून माझ्या बरोबर? नाही, मला फार त्रास झालाय. अहो हा मला काका म्हणतो, मी याला पुतणे नाही म्हणत, मी आदराने अथर्वच म्हणतो. परंतु स्कूटरवरनं जातोय, मागणं कानामध्ये 10 क्रिकेटच्या शंका विचारणार. छानपैकी वाडेश्वरला बसलोय, इडली डोसा खातोय, तरी खाऊन नाही देणार, क्रिकेटच्या शंका विचारणार. शेवटी आणलं स्टुडिओमध्ये, म्हटलं बस बाबा, जे काही तुला विचारायचं ते विचार. काका मला वाचवा होतं, आता काका मला विचार म्हणतोय. चला, काका एवढा प्रतिसाद देत आहेत तर मी पण ती संधी साधून घेतो. सर, आता 2025 हे वर्ष संपलेलं आहे आणि भारतासाठी हे वर्ष कसं आहे याच्याबद्दल आपण थोडीफार चर्चा करूयात. तर टेस्ट पासून सुरुवात करूयात, कारण का वर्षाच्या सुरुवातीलाच विराट कोहली, रोहित शर्मा आणि आर अश्विन हे रिटायर झाले. तर तो धक्का, त्या धक्क्यातून आपली इंडियन टीम अजून सावरलीये का हळूहळू सावरेल, तुम्हाला काय वाटतंय? अजून सावरतीये, कारण हे तिघही असे खेळाडू आहेत की ज्यांनी आपला एक वेगळा ठसा. ह्याच्यामध्ये मी रोहितला कमी लेखत नाहीये, परंतु अश्विन आणि विराट कोहली यांचा दर्जा हा A+ आहे. कारण अश्विनच्या एवढ्या प्रचंड विकेट्स, भारतामध्ये खास करून भारतीय संघाला मिळवून दिलेले विजय, आणि विराट कोहलीचं तर जगभर बॅट घेऊन त्यांनी गाजवलेली मैदानं, ह्याचा जर का विचार केला तर मला वाटतं अत्यंत महत्वाचा तो काळ होता, संक्रमणाचा काळ होता, की ज्या वेळेला विराट कोहली, अश्विन आणि त्याच्यानंतर पाठोपाठ रोहित शर्मा हे एकत्रच रिटायर झालेले आहेत. टेस्ट क्रिकेटमधनं त्यांनी निवृत्ती घेतलेली आहे. आणि टेस्ट क्रिकेट हे जरा वेगळं असतं, उगाच त्याला कसोटी असं म्हणलं जात नाही. त्यामुळे या तिघांच्या एकंदर कृपा छत्रातनं भारतीय संघाला मोकळं होणं आणि मार्ग काढणं खूप कठीण काळ होता. पण त्याच्यात बऱ्यापैकी, चांगल्यापैकी म्हणत नाही मी, प्लीज लक्षात घ्या, बऱ्यापैकी मार्ग भारतीय संघाने शोधला. आणि हे आपण सावरलं याच्यासाठी म्हणतोय कारण का 10 मॅचेसमध्ये 4 विन्स आणि 5 लॉस आहेत, आणि त्याच्यातली एक सिरीज आपण साऊथ आफ्रिकेबरोबर इंडियामध्येच हरली, की जो की व्हाईट वॉश होता. तर तो किती मोठा धक्का आहे, कारण का मागच्या वर्षी न्यूझीलंड बरोबर हरलो आणि यावर्षी परत साऊथ आफ्रिकेबरोबर. त्यावेळेला तर रोको सुद्धा होतो, आणि यावेळेला रोको नसताना हे झालेलं आहे. आणि एक लक्षात घे रे मित्रा, एक महान कॅप्टन आणि महान टीम म्हणजे ऑस्ट्रेलियन टीम होती, बरोबर, की ज्यावेळेला स्टीव्ह वॉ त्यांचा कॅप्टन होता. ती टीम काय होती, दर्जेदार टीम मध्ये 7 नंबरला गिलक्रिस्ट बॅटिंगला यायचा. विचार कर तू, फक्त वॉन वगैरे त्यांच्या टीम मध्ये होते. आणि त्यांनी काहीतरी, मी स्टॅटिस्टिक्स मध्ये थोडासा कमजोर आहे, पण सलग कित्येक कसोटी सामने जिंकण्याचा त्यांनी पराक्रम गाजवलेला होता. आणि त्यावेळेला स्टीव्ह वॉनी सांगितलं होतं, अजूनही माझ्या काही इच्छा अपुऱ्या आहेत, आणि त्याच्यामध्ये भारतात जाऊन भारताला हरवणं ही माझी मनोकामना आहे. आणि ती सुद्धा स्टीव्ह वॉची पूर्ण झाली नाही, हे लक्षात घे. हा दबदबा भारतीय संघाचा होता. त्या पार्श्वभूमीवरती 24 साली आपण न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट सिरीज भारतात हारलो, आणि यावेळेला साऊथ आफ्रिकेविरुद्ध हारलो. या गोष्टी धक्कादायकच होत्या. फक्त न्यूझीलंडचा पराभव हा धक्कादायक होता, आणि दक्षिण आफ्रिकेचा पराभव हा जास्त त्रासदायक एवढ्या करता होता, कारण दक्षिण आफ्रिका पूर्ण तयारीनिशी भारतात आलेली आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकून आलेली आहे, पाकिस्तान विरुद्ध टर्निंग ट्रॅक विरुद्ध खेळून आलेली आहे. या सगळ्याचा विचार करता भारतीय संघ तयारीमध्ये कमी पडला, भारतीय संघ प्लॅनिंग मध्ये कमी पडला, असं स्पष्ट मत मला मांडावंसं वाटतं. त्यामुळे तो पराभव, यावर्षीचा 25 सालातला पराभव जास्त त्रासदायक होता. आणि सर, आपण होम जे रेकॉर्ड आहे आपलं टेस्ट रेकॉर्ड, ते अगदी फॉर ग्रांटेड घ्यायचो की काय घरी आल्यावर जिंकणारच. पण आर अश्विननी सांगितलं की जेव्हा त्यांनी 2012 साली आपण इंग्लंड बरोबर हरलो इंडियामध्ये, तर त्यांनी तेव्हा ठरवलं की परत जर मी टेस्ट सिरीज हरली मी खेळत असताना इंडियामध्ये, तर मी रिटायर होईल. आणि त्यांनी तसंच केलं. जेव्हा हरली त्याच्यानंतर तो लगेच रिटायर झाला. पण ते रेकॉर्ड काय असेल की तो 2012 ते आता 2025 आपण एकदाही हरलो नाही. तर तेव्हा आपल्याला कळतं की ह्यांचं कॉन्ट्रीब्युशन किती. अश्विन असेल, जडेजा असेल किंवा रोहित शर्मा, विराट कोहली जे सगळे असतील तर. त्यामुळे मला असं बरेच वेळा वाटतं की आपण ह्या अश्विन आणि जडेजाला खास करून कमी क्रेडिट देतो, असं तुम्हाला पण वाटतं का? आपला जो समाज आहे तो बॅट्समनलाच क्रेडिट देतो. एक लक्षात घे, मी फार मोठं विधान करतोय असं तुम्हाला वाटेल, माझ्या दृष्टीने ते नॉर्मल आहे. आपण तेंडुलकर आणि राहुल द्रविडची स्तुती करतो आणि ती केलीच पाहिजे. हे दोन महान फलंदाज होते, भारतीय संघाचे मायबाप होते असं मी म्हणतो. कारण त्यांनी भारतीय संघाला ज्या पद्धतीने घडवलं, पुढे नेलं, ते सगळंच अजब होतं. वेगवेगळ्या विक्रमांना त्यांनी गवसणी घातली, वेगवेगळे विजय मिळवून दाखवले. पण 600 पेक्षा जास्त विकेट काढणाऱ्या अनिल कुंबळेची वाच्यता आपण करतो का? हा दोष अनिल कुंबळेचा आहे का? नाही, खरंच दोष आपला. आपण बोलच ना, योग्य तो मान देत नाही, योग्य ते क्रेडिट देत नाही, हे माझं दुःख आहे खरोखर तुम्हाला सांगतो. कारण बॅट्समन नाही तर टेस्ट क्रिकेटमध्ये बॉलर्सच विजय मिळवून देतात. 10 पैकी 9 विजय हे बॉलर्स मिळवून देतात. एखादा विजय असा असतो की जो बॅट्समन दणाणून सोडतो आणि विजय मिळवून देतो. पण दोन्ही इनिंग मध्ये समोरच्या टीमचे 10 खेळाडू योग्य वेळेत आउट काढणं हे बॉलर्सच करू शकतात. त्यामुळे तुझा पॉइंट मला पटतोय. अश्विन जडेजा या जोडीला आणि अश्विनची भारतातली कामगिरी फॅन्टॅस्टिक. म्हणजे त्याच्या विरुद्ध उभं राहणं हे मुश्किल होतं. राईट हँडर्सना आणि लेफ्ट हँडर्सना सुद्धा, भल्या भल्या संघांना, भल्या भल्या फलंदाजांना सळो की पळो करून सोडलेलं आहे अश्विन आणि जडेजानी. त्यामुळे त्यांना मानवंदना दिलीच पाहिजे. बरोबर आहे. पण अगदीच काही सगळं वाईट नव्हतं. मला वाटतं ब्राईट स्पॉट होता की शुभमन गिल कॅप्टन झाला आणि त्याच्यानंतर त्यांनी जी कामगिरी केली इंग्लंडमध्ये ती फार उत्तम कामगिरी होती. आणि त्यांनी मला वाटतं रेकॉर्डच केलं की एवढ्या जास्ती रन्स कुठल्या इंडियन प्लेअरने तिकडे जाऊन मला वाटत नाही केल्या होत्या का नाही, मला माहित नाही, चुकीचं पण असेल. पण त्याच्याबरोबर मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा आणि के एल राहुल या चौघांनी इंग्लंडची सिरीज जी होती ती आपण बरोबर केली. आणि तुम्ही तिकडे बघायला पण गेला होता. मी टीव्हीवरच बघत होतो, तुम्ही तिकडे होतात. नाही, तू इकडे रील करत होतास. तू प्रसिद्धी कमवत होतास, विटामिन खात होतास. आम्ही काय बाबा, पत्रकार लोक, आम्हाला जायला लागतं इंग्लंडला, 5 टेस्ट कव्हर करायला लागतात, कष्ट करायला लागतात. खडतर आयुष्य माझं आयुष्य तुला. पण मी तुला खरंच सांगतो, तुला अपेक्षा एवढ्या नव्हत्या. कारण रोहित, विराट आणि अश्विन नव्हते. आणि त्याच्यानंतर आपण इंग्लंडला जात होतो. त्या समरमध्ये इंग्लंडमध्ये जाऊन 5 कसोटी सामन्यामध्ये आपला निभाव कसा लागणार ही शंका होती. आणि त्या शंकेला एक छान सुखद आश्चर्याचा धक्का मिळाला आणि इंग्लंडच्या ज्या काही योजना होत्या त्याला सुरुंग लागला. कारण पहिली कसोटी सामन्यामध्ये आपण ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्यांनी एक टेस्ट सिरीजचा टोन सेट झाला. आणि तो टोन सेट होऊन, एक लक्षात घे रे, इंग्लंडमध्ये जाऊ देत, ऑस्ट्रेलियात जाऊ देत, तुमचे बॅट्समन जेव्हा चमकायला तेव्हा तुमच्या संघाला एक प्रकारची स्थिरता येते. ती स्थिरता शुभमन गिलमुळे आली. कारण त्यांनी एका कसोटी सामन्यामध्ये तर द्विशतक आणि शतक केलं. ऋषभ पंतनी दोन्ही इनिंगमध्ये शतक केलं. के एल राहुलनी तू म्हणलास तसं सातत्य हे कमाल दाखवलेलं आहे. आणि त्याला बाकीच्यांची मिळालेली साथ आणि अष्टपैलू रवींद्र जडेजाची मिळालेली साथ, त्याचं योगदान, या सगळ्याच गोष्टी अजब होत्या. आणि शेवटचं जे तू मेन्शन केलं, तू मोहम्मद सिराज याचं मेन्शन केलंस, मी तुला खरं सांगतो, त्या सिरीजमध्ये सिराजनी इतकी अप्रतिम बॉलिंग केली. एकदा ब्रुकला त्यांनी अक्षरशः सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी आणि बुमरानी मिळून शिकार केलेली होती आणि तो नो बॉल ठरला. मी तुला सांगतो, कित्येक वेळा मी बुमरानी बॉल टाकलेला होता, सिराजनी कॅच पकडलेला होता आणि त्याच्यानंतर त्या सामन्याला नाट्यमय कलाटणी मिळाली. सिराजनी इव्हन ओव्हलमध्ये कॅच पकडला आणि त्या तंद्रीमध्ये तो बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला, ब्रुकचाच कॅच होता आणि सामन्याला कलाटणी मिळाली. आणि इतकी अप्रतिम बॉलिंग करून क्रिकेट देव त्याला अपेक्षित यश देत नव्हतं. आणि माझा प्रश्न असा होता की का रे बाबा,
का म्हणजे असं का इतकं त्याला तडफड करायला लावतोयस आणि यश देत नाहीये? आणि चौथी कसोटी संपल्यानंतर मी रिक्वेस्ट केली होती मीडिया मॅनेजरला की अरे मला भेटायचंय सिराजला. तो म्हणला सर काय एकदम भेटायचंय? म्हणलं अरे असं आहे, तो एवढे कष्ट करतोय, त्याला यश मिळत नाहीये आणि तो तरीही तेवढ्या जोमाने येऊन बॉलिंग करतोय. या गोष्टी मला भावलेल्या आहेत म्हणून मला त्याला अप्रिशिएट करायचंय. ओव्हल कसोटी सामन्याच्या अगोदर आम्ही मैदानावरती भेटलेलो होतो, ओव्हलवरतीच भेटलेलो होतो आणि त्याला म्हटलं यार मानता हूं तुझे. सर क्यों? म्हणलं काय यार? तो म्हणला सर मी इतकं आयुष्यामध्ये दुःख भोगलेलं आहे की ज्या वेळेला माझं कसोटी पदार्पण झालं ती माझ्या वडिलांची सर्वात मोठी मनीषा होती, इच्छा होती. वडिलांचं स्वप्न होतं की माझ्या पोरांनी भारतासाठी खेळावं. ते साकारत असताना माझे वडील देवाघरी गेलेले होते. अल्लाह को प्यारे हो चुके ते जे दुःख होतं त्यावेळेला कोविड चालू होता, एकाला दुसऱ्या रूम मध्ये जायची परवानगी नव्हती आणि माझ्या कसोटी पदार्पणाच्या वेळेला मी सुख आणि दुःखाने रडत होतो, एकटा होतो. त्या दुःखाच्या तुलनेमध्ये मी चांगली बॉलिंग करतोय, मला विकेट मिळत नाही, ते दुःख खूप कमी आहे. अगर ऊपर वाले ने चाहा, अगर क्रिकेट भगवान ने चाहा तो ये टेस्ट में मुझे सक्सेस मिलेगा. आणि तुला खरंच सांगतो शेवटच्या दिवशी राधा चौथ्या दिवशी मी एक धोका पत्करला. जिंकायला 36 रन्स पाय होत्या, 4 विकेट बाकी होत्या आणि मी माझ्या बोलण्याच्या ओघात बोललो हा सामना जिवंत आहे. लोकांनी मला सळकून काढलं, ए तुला काय अक्कल आहे का, काही बोलतो, 36 रन उद्या पटकन निघतील, मॅच आपण हारणार, लायकी नाही, अमुक नाही तमुक नाही. क्रिकेट मला सांगित होतं या 36 नाही 36 आहेत. आणि दुसऱ्या दिवशी एक वेगळी अनुभूती आली मला. कित्येक वेळेला आपण देवासमोर उभा राहतो आणि स्वतःसाठी काहीतरी मागतो. या वेळेला जेव्हा 5वा दिवस ओव्हल कसोटीचा चालू झाला तेव्हा सगळ्यांचं फोकस माझं तर 100% होतं. मी एवढाच विचार करत होतो की क्रिकेट देवा आज या मोहम्मद सिराजला जे यश मिळायला पाहिजे ते यश आज प्लीज त्याला दे, अशी मी प्रार्थना करत होतो. आणि सिराजनी त्या दिवशी केलेला मारा, जुन्या बॉलनी 80 ओव्हर जुन्या बॉलनी केलेला मारा, भारताने मिळवलेला विजय, 2-2 झालेली बरोबरी, हा म्हणजे ते सगळं संस्मरणीय होतं. अजून आठवलं तरी मित्र अंगावरती काटा येतो. वा सर, आता टेस्ट क्रिकेट आपलं जे आहे ते तुम्हाला काय वाटतं कुठे स्टँड करतं? थोडंसं वाईट पण वाटतंय. त्याचं कारण असं आहे सगळेजण आणाभाका घेतात. क्रिकेट टेस्ट क्रिकेटपेक्षा मोठं काहीच नाही. मग त्या टेस्ट क्रिकेटसाठी ज्या गोष्टी सक्सेसफुल होण्याकरता लागतात त्या गोष्टी केल्या जातात का? बरोबर. तर नाही. पहिला दोष BCCIचा आहे. कारण BCCIची जी टुर्नामेंट कमिटी आहे, फिक्स्चर कमिटी आहे की जे सामने कधी कुठे कसे खेळले जाणारे ठरवते, ते अक्षरशः कॅलेंडर मगळ्या मोकळ्या जागा बघते आणि तिथं मॅचेस कोणते असं मला वाटतं. कारण टेस्ट सिरीजच्या अगोदर जे प्रिपरेशन लागतं, दक्षिण आफ्रिकेचाच तू पराभवाची गोष्ट तू केलीस अथर्व. ऑस्ट्रेलियातनं वन डे सिरीज खेळून आपण 2 दिवस अगोदर आलो आणि टेस्ट सिरीजला उतरलो. कसं खेळणार? ऑस्ट्रेलियातली विकेट कशी असतात, पहिल्या मॅचचं कलकत्त्याचं विकेट कसं होतं, तुम्हाला कसं क्रिकेट सगळं तथास्तू मांडणार? शक्य नसतं. त्यामुळे हे लोक जे बोलतात, मग ते BCCI असू देत, संघ व्यवस्थापन असू देत, निवड समिती असू देत आणि खेळाडू असू देत, चौघे जण जे बोलतात तसं चालत नाही. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, तसं हे करत नाहीयेत. त्यामुळे आत्ता इव्हन मी तुला अजून एक इंग्लंडच्या सिरीजच्या बाबतीतला महत्वाचा मुद्दा माझा सांगायचा राहून गेला. इंग्लंड सिरीज 2-2 झाली, याचं खूप कौतुक वाटलं, अगदी सुखाच्या गुदगुल्या झाल्या. परंतु हे करत असताना, याचं वार्तांकन करत असताना कळत होतं ही इंग्लंड टीम ऑस्ट्रेलियात जाऊन आता खेळणार ॲशेस, यांचं काही खरं नाही असं वाटलेलं होतं. कारण आत्ताच्या घडीला आपण हे जेव्हा रेकॉर्ड करतोय ॲशेस चालू आहे, काय चालू आणि धुवा उडालेला इंग्लंडचा धुवा. म्हणून टेस्ट क्रिकेटच्या आणाभाका घेऊ नका. जसं बोलताय तसं करायचा प्रयत्न करा, नाहीतर या टेस्ट क्रिकेटला धक्का लागलेला आहे. फलंदाजांचं कौशल्य कमी झालेलं आहे. चेतेश्वर पुजाराची नितांत गरज आहे जगभरच्या टीम्सना, असं मला ओरडून सांगा असं वाटतं. त्यामुळे या टेस्ट क्रिकेटची जर का संस्कृती टिकवायची असली तर फलंदाजांनी आपलं कौशल्य, आपला संयम याच्यामध्ये वृद्धी करणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे सर. आता आपण वन डे क्रिकेटवर येऊयात. तर वन डे क्रिकेटमध्ये पहिलाच एक वर्षाच्या पहिल्याच आपण चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलो. तो एक चांगला क्षण झाला. पण त्याच्यानंतर
रोहित शर्माला जेव्हा ODI कॅप्टन्सीवरनं काढलं तेव्हा मला वाटलं की इंटरनेट आता हँग होईल की काय, जसं मायकल जॅक्सन गेल्यावर जसं इंटरनेट हँग झालं तसं लोक रिॲक्ट होत होती. तर तुम्हाला काय वाटतं की त्याला काढणं योग्य होतं का तोच असायला पाहिजे होता? एका अर्थाने योग्य एवढ्या करता वाटतं की रोहित शर्मा आणि विराट कोहली हे 2027च्या विश्वचषकापर्यंत खेळतील का नाही हे असं शिक्का मारून त्यावेळेला नक्की नव्हतं. ही अनसर्टन्टी असताना तुम्ही एक कॅप्टन ठेवायचा. रोहित शर्मा अफलातून कॅप्टन आहे, म्हणजे मला त्या बाबतीत काही भांडायची किंवा याची गरज नाही, अफलातून कॅप्टन आहे. फक्त त्यावेळेला ही जी गॅप पडते संघामधल्या, त्यांनी T20 सोडलेलं आहे, त्यांनी टेस्ट सोडलेलं आहे, मग फक्त वन डेला यायचं, कॅप्टनशिप करायचं आणि जायचं, ही जी गॅप पडते याच्यामुळे मला वाटतं निवड समितीने तो अत्यंत काळजावरती दगड ठेवून निर्णय घेतलेला आहे. आणि तो निर्णय घेण्यामागं एवढंच होतं की 2027ला आपण जात असताना जर का हे दोघं तोपर्यंत फिटनेसचा इश्यू आहे, फॉर्मचा इश्यू आहे, वयाचा इश्यू आहे, या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत ते टिकले नाही तर काय होणार, हे जी अनिश्चितता आहे ती टाळण्याकरता तो निर्णय घेतलेला होता. त्याच्या मागे लॉजिक होतं. ती बरोबर का चूक याच्यावरती भरपूर डिबेट होऊ शकतं. पण मला वाटतं की आत्ताचं जे ODI क्रिकेट आहे ते फक्त रोहित आणि विराटमुळे जिवंत आहे, कारण का ते दोघं खेळतात. आता मला वाटतं जर ते विजय हजारे ट्रॉफी मध्ये पण ते दोघं खेळतायत तर ते जर टेलिकास्ट झालं तर ॲशेसपेक्षा जास्ती TRP आता विजय हजारे ट्रॉफीला येईल असं मला वाटतं. आणि त्यांचा परफॉर्मन्स पण तसा आहे, कारण का दोघंही या वर्षीचे हायएस्ट रन स्कोर आहेत इंडियासाठी. काय झालंय, कधी कधी सेटबॅक हे चांगलं काम करून जातात. म्हणजे त्या दोघांना हा जो धक्का लागला की ते खेळणार की नाही याची शंका निर्माण झाली. रोहितला कॅप्टनशिप पूर्ण हटवलं गेलं, जे रोहितला स्वतःलाही आवडले नाहीये, कारण त्याची मानसिक तयारी होती पुढच्या वर्ल्ड कप पर्यंत खेळण्याची. ती जी मिरची लागली त्याचा फायदा झाला. सगळे गंभीर निर्णय घेतले गेले, गंभीर निर्णय घेतले गेले आणि त्याचा गंभीर परिणाम झालेले आहेत. आणि त्या गंभीर परिणामामध्ये चांगलं असं झालेलं आहे की रायगडाला जाग आली. कशा अर्थाने मी म्हणतोय की विराट कोहली याला जे एक मिरची लागायला लागते त्याच्यानंतर तो खेळतो, तो खरा पेटलेला विराट कोहली आपल्याला दिसतोय. दुसरी गोष्ट म्हणजे रोहित शर्मानी फिटनेसच्या बाबतीत अक्षरशः वेगळी उंची गाठून दाखवली. मला प्रश्न हा विचारायचा आहे, रोहितला हा ऑप्शन अगोदर होता का नव्हता? होता. तो त्यांनी केला का? नाही केला. मिरची लागली म्हणून केला. तर काही वाईटातनं चांगलं झालंय असं मी म्हणेन. आणि आता मार्ग क्लिअर झालेला आहे. एक लक्षात घे, मार्ग क्लिअर झालाय. हे दोघं व्यवस्थित खेळणार आहेत, 2027 पर्यंत टिकणार आहेत, याची शाश्वती आली आहे. म्हणून मी म्हणतो की आत्ता आपण बसलोय याच्यापासून 1.25 वर्षांनी मुख्य वर्ल्ड कप आहे, तोपर्यंतचा प्रवास हा अजून मजेदार असणार आहे. म्हणजे माझा हाच प्रश्न होता की ते खेळणार का नाही, पण तुम्ही आता म्हणताय की ते आता ती शंका आपल्या मनात नव्हतीच, परंतु जे सिलेक्टर निवड समिती यांच्या मनात होती ती बाजूला झालेली. वा, आता आपण T20 कडे येऊया. आणि आता T20चा वर्ल्ड कप पण आलाय, पण ह्या वर्षी जेव्हा T20 मी पाहिलं सगळं रेकॉर्ड, तर ते मला असं वाटलं की विनिंग एव्हरीथिंग सॉल्विंग नथिंग. म्हणजे आपल्याला उत्तर अशी कुठलीच मिळालेली नाही. आता पण आपण जेव्हा टीम अनाऊन्स झाली तेव्हा पण बरेच बदल झाले, पण आपलं जे T20चं रेकॉर्ड आहे ते एकदम सॉलिड आहे. आपण 2 का 3च मॅच हारलेले आहेत आणि एशिया कप आपण न हारता जिंकलेला आहे. तर ते पण एक रेकॉर्ड चांगले. आणि फक्त मेन असं मला वाटतं की सूर्यकुमार यादवचा जो आत्ताचा फॉर्म आहे तर त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं? 2-3 पॉइंट तू मांडलेले आहेस. एक तर काही ज्या शंकांच्या जागा होत्या त्या शंकांच्या जागा अजून पूर्णपणे दूर झालेल्या नाहीत. म्हणजे सलामीची जी गोष्ट आहे आता तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. कारण तुम्ही तिन्ही फॉर्मॅट खेळू शकत नाही, खूप कठीण आहे. हे तुला कसं सांगतो की अरे वक्त नावाचा एक सिनेमा होता जुन्या काळातला, मल्टी स्टारर सिनेमा. मी का उदाहरण देतोय प्लीज लक्षात घ्या. त्याच्यामध्ये बलराज साहनी हा मोठा काय म्हणतात त्याला उद्योजक असतो, व्यापारी असतो, आणि तेव्हा काहीतरी मोठा कार्यक्रम करून सेलिब्रेशन करत असतो आणि पंडितजी पूजा सांगत असतात. आणि त्यावेळेला ओळख करून देताना तो म्हणतो की सगळं मी कष्टाने मिळवलेलं आहे. आता मी या मुलाला डॉक्टर करणार, या मुलाला मी इंजिनियर करणार, या मुलाला मी वकील करणार, आम्ही यशाच्या पायऱ्या चढणार, कारण माझं कष्टावरती काय म्हणतात विश्वास आहे, नशीब वगैरे मी मानत नाही, दैवावरती माझा विश्वास नाही. त्यावेळेला पंडितजी म्हणतात बाळा असं म्हणू नको, कारण कधी कधी
चाय की प्याली और ओठों के बीच का अंतर कई सालों का हो जाता है असं म्हणताना भूकंप होतो आणि अख्खा त्यांचा परिवार इकडं तिकडं जातो. मला हे उदाहरण एवढ्याकरता द्यावंसं वाटतं की ज्या वेळेला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामना खेळायला पत्रकार परिषदेमध्ये शुभमन गिल आला त्यावेळेला त्याला विचारलं गेलं की बाबा रे तिन्ही फॉर्मॅट तू खेळतोय, परवा तू ऑस्ट्रेलियात खेळत होता, आज इकडं आलायस, तुला हा ताण सहन होतोय का? तो म्हणला अगदी खरं सांगायचं ना तर फिजिकल ताणाचा मला प्रॉब्लेम येत नाहीये, मला फक्त मेंटल जे थोडासा ताण येतोय त्याच्याकडे मला लक्ष द्यायला पाहिजे. आता वक्त सिनेमाचा डायलॉग कुठं आला की असं तो म्हणायला आणि त्या सामन्यामध्ये त्याची मान आखडायला एकच वेळ आली आणि त्याच्यानंतर तो भारतीय संघापासून हळूहळू दूर होत गेलाय आणि आता T20च्या वर्ल्ड कप टीम मध्ये तो नाहीये. झटके कसे असतात बघा क्रिकेटमध्ये, मी आता हे करणार, मला हे पाहिजे. तुम्ही नाही काही ठरवत, तुम्ही उजवीकडे जायचं म्हणलं की तुमच्या बखोटीला क्रिकेट धरतं तुम्हाला डावीकडे घेऊन जातं. हे शुभमन गिलला आता कळलं असेल. पण याच्यातनं वाईटातनं चांगलं असं आहे की जे करेक्शन पाहिजे होतं ते करेक्शन आलेलं आहे. कारण सलामीला अभिषेक शर्माच्या बरोबर कुणीतरी अजून एक सणसणीत प्लेअर हवा होता. आता बहुतांशी प्रमाणात संजू सॅमसन किंवा ईशान किशन हे सलामीला जातील आणि गोष्टी बदलतील असा माझा विश्वास आहे. त्यामुळे ह्याच्याकडं मी वाईटातनं चांगल्याचा प्रवास असं म्हणतो. शेवटचा मुद्दा तू सूर्यकुमार यादवचा म्हणाला, प्रॅक्टिस करतोय हा पोरगा, कष्ट करतोय, त्याच्यामध्ये काही म्हणजे कमतरता नाहीये, बदल अजिबात नाहीये, फोकस आहे, सगळं आहे. पण क्रिकेट कित्येक वेळेला फलंदाजाला खास करून उपाशी का ठेवतं रन्सच्या बाबतीत, हे मला न उलगडलेलं कोड आहे. इतके वर्ष क्रिकेट बघून सुद्धा तीच गोष्ट सूर्यकुमार यादवची होतीये. पण एक माझा मित्र आहे, त्या नाव तू कदाचित ऐकलंय, वीरेंद्र सहवाग नाव ऐकलं? हो ऐकलंयस ना? तो म्हणतो काय की ज्यावेळेला वाईट चालू असतो, फॉर्म जातो, त्यावेळेला मी रिलॅक्स असतो. का तर वाईटानंतर चांगलं होतं. वा. ज्या वेळेला फार चांगलं होतं तेव्हा मेरा दिल घबराने लगता है, कारण चांगल्यानंतर वाईट होतं. मी एवढंच काल सूर्यकुमार यादवला कालच मी मेसेज पाठवला, नंबर तूच दिला होतास मला. नाही सूर्यकुमार यादवला काल मी मेसेज पाठवला की मित्रा टीम मस्त निवडली गेलेली आहे आणि मला 100% खात्री आहे की वाईटानंतर चांगलं होतं, त्यामुळे तुझा फॉर्म हा योग्य वेळी परतणार आहे याच्या मला अगदी खात्री वाटते आणि आनंद मिळत आहे. आणि त्याच्यावरती सूर्यकुमार यादवचं सुद्धा उत्तर आलेलं आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की या आशेवरतीच क्रिकेटर जगत असतो. ज्या वेळेला खूप चांगलं चालू असतं त्यावेळेला त्याचं महत्व कळत नाही. 10 रन काय 20 रन काय असं केलं की सिक्सर जाते. जेव्हा तुम्हाला बॅड पॅच तुम्हाला गच्च पकडून ठेवतो त्यावेळेला 10 रन करताना सुद्धा डोळ्यातनं पाणी येतं. ती गोष्ट सूर्यकुमार आत्ता अनुभवतोय. पण मला खात्री आहे त्याचा फॉर्म येईल तो वर्ल्ड कपच्या वेळेलाच. म्हणजे सर मी तर एक वेगळंच लॉजिक लावलेलं आहे की जसं धोनीचा फॉर्म नव्हता 2011च्या वर्ल्ड कपच्या वेळेस आणि तो वर्ल्ड कप पण इंडियामध्येच होता, फेब्रुवारी मार्च या महिन्यातच होता, तर आत्ता पण इंडियन कॅप्टनचा फॉर्म नाहीये. आणि मला वाटते की जेव्हा वेळ येईल तेव्हा बरोबर त्याचा फॉर्म येईल. आणि चितळ्यांचं दुकान कोपऱ्यावरच आहे. पेढा नाही अख्खं दुकान घालतो तुझ्या तोंडात. पण फॉर्म म्हणजे नक्कीच येईल, तो मोठा प्लेअर आहे. पण अजून 2 प्लेअर सातत्याने कामगिरी करतायत, ते म्हणजे अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्ती. तर त्याबद्दल काय सांगतात? म्हणजे अभिषेक शर्माने तर एक वेगळीच स्टाईल आणलेली आहे. तो बाबा कोणाचा चेला आहे? युवराज सिंगचा चेला आहे. हे एकीकडे डावखुऱ्या खेळाडूची लपक झपक म्हणजे स्टाईल पण आहे आणि दुसरीकडे त्याला जबरदस्त कष्टाची जोड आहे आणि निडरपण आहे त्याच्यामध्ये. आणि भारतीय संघ व्यवस्थापनाने त्याला पूर्णपणे मोकळी दिलेली आहे की जा आणि पहिल्या बॉलपासून तुला जर का आक्रमण करायचं असलं तर कर, ते करताना तू आउट झाला तर तुला कुणी दोष देणार नाही. आणि तो जे मारतोय ते उगाच आडवे तिडवे फटके मारत नाही, तो सरळ मारतोय. त्यामुळे मजा येणार आहे T20 वर्ल्ड कपला, कारण तो भारतामध्ये आहे. आणि दुसरा खेळाडू तू वरुण चक्रवर्ती म्हणालास, पोकर फेस ज्याला म्हणतात की चेहऱ्यावरती त्याच्या कुठलेही भाव नसतात. आणि हा इतका विचारी आणि चॅप्टर खेळाडू आहे की त्याला जे बॉल मॅच मध्ये टाकायचे असतात ते प्रॅक्टिसमध्ये तो भारतीय फलंदाजांना सुद्धा टाकत नाही, कळू नये म्हणून. का तर त्याला विकेट काढायच्या आहेत, त्या इंटरनॅशनल लेवललाही काढायच्या आहेत आणि IPL मध्येही काढायच्या आहेत. तो म्हणतो मला काही घेणं नाही, इथे आपलं मी नॉर्मल टप्पा पकडून टाकणार, मला जे करायचंय
ते मॅच मध्ये करणार, कारण कित्येक बॉल त्यांनी टाकल्यानंतर रोहित शर्मा म्हणा, सूर्यकुमार यादव म्हणा, रिषभ पंत म्हणा, यार तू ये बॉल डालता नाही यार, तो म्हणतो नाही मैं मॅच के लिए रखा है. बरोबर. तर इतका तो चॅप्टर खेळाडू आहे, त्यामुळे अत्यंत बुमराह हा जेवढा महत्वाचा खेळाडू आहे आपल्या दृष्टीने T20 वर्ल्ड कप साठी, कारण अचूक 4 ओव्हर्स या बुमराच्या जशा आपण धरतोय तशाच अचूक 4 ओव्हर्स या वरुण चक्रवर्ती सुद्धाच्या धरतोय, कारण विकेट पाटा जरी असलं तरी त्याच्या बॉलिंगची धार कमी होत नाही. पण त्याची पण स्टोरी काय आहे सर, की 2021च्या वर्ल्ड कपला तो T20 वर्ल्ड कपला होता आणि त्याचा परफॉर्मन्स इतका खराब झाला की त्याला बाहेर काढला, आणि आता तो वर्ल्ड कप मध्ये जेव्हा जाणार आहे तेव्हा तो इंडियाचा प्रीमियम बॉलर म्हणून जाणार आहे. त्यामुळे त्याला पण मला वाटते आता ते जे मिळवायचे किंवा जे तुम्ही म्हणता क्रिकेट देव जे देईल ते आता मला वाटतं त्याच्या पण हातात पडणार आहे. त्यामुळे जर ते पडलं तर आपल्या हातात सगळ्यांच्या वर्ल्ड कप असेल, म्हणजे इंडियन टीमच्या आपण इथे नुसतं सेलिब्रेट करू. पण आता जो T20 वर्ल्ड कपचा स्क्वॉड अनाऊन्स झालाय तर त्याच्यात तुम्हाला असं वाटते की हा प्लेअर नको होता किंवा हा प्लेअर हवा होता? मला नाही वाटत. आता ही जी संघाची निवड झालेली आहे ती फुलप्रूफ झालेली आहे, पक्की झालेली आहे. ह्याच्याऐवजी हा पाहिजे होता, त्याच्याऐवजी तो पाहिजे होता, अशा शंका उशंका उरलेल्या नाहीयेत. त्यामुळे आता या संघाला पूर्ण पाठिंबा देण्याची मानसिक तयारी आपण केली पाहिजे. वा सर, मग तुम्ही T20 वर्ल्ड कप कव्हर करायला जाणार आहे? जायला लागतं ना परत. का मी याच्याशी चांगला वागतो, का माझा हा असा अपमान करतो? हो ना, ठीक आहे ना, इट्स ओके ना, मला जायला लागतं ना. एवढा तू त्याच्यावर इश्यू का करतो? मला एका जागी बसून रील करून नाही पैसे मिळत, मला दारोदार फिरायला लागतं, इट्स ओके ना. त्याच्यावर टोचून बोलणार का काय? सर माझी पण इच्छा आहे की मी पण बाहेर जाऊन रील कराव्या. त्यामुळे मला विचारायचं होतं की प्लेन मध्ये एखादं जर सीट शेजारी असेल किंवा रूम मध्ये एखादं जर बेड असेल. नाही, पण तुझे नातेवाईक आहेत तिथं तू ये ना. कुठे? श्रीलंकेत. अच्छा. तर आता मला वाटतंय की सर मला हळूच कानात म्हणलेले की आपण श्रीलंकेमध्ये पण एक एपिसोड करायचा आहे, आणि असे भरपूर एपिसोड आपण करणार आहे. आणि आता पुढचा एपिसोड नामिबिया विरुद्ध भारत मॅच आहे तिथे श्रीलंकेत का? सर मग नको, मग आपलं इथंच बरं आहे. मी पुण्यात टीव्हीवर बघतो. पण जाता जाता 2025 सर एक सांगा की एका शब्दात किंवा एका ओळीत काय सांगता? 2 पावलं पुढं 2 पावलं मागे आपण आहोत तिथे आहोत. कशासाठी? तर T20 वन डे मध्ये आपण पुढे गेलो, टेस्ट क्रिकेटमध्ये आपण मागे आलो. त्यामुळे जर का सापशिडीचा खेळ म्हणाला तर आपण 2 पावलं पुढे गेलेलो, 2 पावलं मागे आलेलो आहोत. फक्त आता जी 2 पावलं मागे आलोय त्याचा उपयोग जोरात पळून लांब उडी मारण्यात केला पाहिजे, एवढंच माझं मत आहे. वा क्या बात आहे. तर सर आता आपण ह्यांना परत लवकरच भेटूयात. अरे तुझ्या शंका अजूनही आहेतच का? आता आपण सर मला वाटते की थोडस एक देहातीला किंवा असं जरा एक जेवायला जायचं का? नाही नाही नाही, मला अजिबात जायचं नाही, कारण मी तुला आणतो तिथं जाऊनही परत तू क्रिकेटच बोलणार. सर आता काय, मग हे काय एपिसोड कशाला? सर तुम्हीच म्हणतात की क्रिकेट देवाने एवढं दिलं तर तेवढं नाही देणं ठीक आहे ना, पण सगळं तुला सगळंच कसं काय पाहिजे? ठीक आहे, मग नुसतं जेवून येऊ. हा जेवण म्हणलं तर आसपास हिरवळ बघत जेवूयात आपण. जाऊ ना. मग ठीक.